नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर चला आज बनवूया हिरव्या मसाल्याची भरली वांगी. तर इथे काटेरी फ्रेश अशी वांगी घेतलेली आहेत. 1/2 किलो वांगी आहेत. आता ही वांगी प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. धुतल्यानंतर या वांग्यांना उभा आणि आडवा 2 भाग करून चिरून घ्यायचे आहेत. आतून ती किडलेली नाहीत ना, हेही पाहायचे आहे. किडकी वांगी बाजूला करायची आहे. चांगली वांगी भाजीसाठी निवडायची आहेत. एका पातेल्यामध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आहे. या मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी आपल्याला ठेवून द्यायची आहेत, म्हणजे ती काळी पडणार नाहीत. वाटणामध्ये घेतले आहे 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, सुके खोबरे आणि 1 चमचा जिरे. आता हे आपल्याला सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ आता काढून घेऊया. त्यामध्येच आता घालूया मूठभर कोथिंबीर. याच्यावरती झाकण ठेवू आणि हे एकदा फिरवून घेऊ. थोडेसे फिरवून झाले की याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद. आता झाकण ठेवू आणि चांगले बारीक असे वाटून घेऊ. हे वाटण पाणी न घालता वाटायचे आहे. वाटलेला हा हिरवा मसाला आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर पहा, भरपूर मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे. आता अगदी दाबून दाबून भरायचा आहे. मसाला भरल्यानंतर वांग्याचे तोंड दाबून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. असेच आता दुसरे वांगेसुद्धा मी भरून दाखवत आहे. तर पहा, या पद्धतीने वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी दाबून दाबून भरायचा आहे आणि नंतर तोंड दाबायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी वांगी गच्च भरेपर्यंत मसाला इथे भरलेला आहे. तर हे पहा, दुसरेही वांगे मी दाखवत आहे. अगदी आतमध्ये भरपूर मसाला भरला आहे. गॅसवर आता एक जाडबुडाचे पातेले ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातले आहे. यामध्येच घालू आता 1/2 चमचा मोहरी तडतडली की घालू जिरे. थोडेसे हिंग घालायचे आहे. ही फोडणी तडतडली की मग त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हिरवा मसाला भरलेली वांगी. लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आपल्याला ही वांगी फ्राय करायची आहेत. वांग्यामध्ये पाणी घालायचे नाही. अगदी वाफेवरच ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. वांग्यांना 2 मिनिट झालंय. एकदा आता हलवून घेऊया. वांगी आता थोडीशी काळी झालेली आहे. झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 मिनिट वाफ येऊ देऊया. 2 मिनिट झाले. आता दुसऱ्या साईडने आपण हलवून घेऊ आणि साईड पलटी करून घेऊ. पुन्हा आता याच्यावरती झाकण ठेवून देऊ. या झाकणावरती आता आपल्याला पाणी घालायचे आहे. तर मी येथे 1 ग्लास पाणी या झाकणावरती घातले आहे. हे पाणी घातल्यामुळे याची वाफ तयार होते आणि ती वांग्यांमध्ये आतल्या बाजूला पातेल्यामध्ये पडते आणि मग वांगी वाफेवर अगदी छान शिजली जातात आणि शिजायला वेळही कमी लागतो. आता मंद गॅसवर ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. सारखी सारखी उलटायची नाही आहेत. आता 5 मिनिट झालेले आहेत. वरच्या पाण्याची वाफ खाली वांग्यांमध्ये पडत आहेत. वरून थोडेसे तेल घालू आणि वांगी हलवून घेऊया. नुसती वाफेवर शिजवलेली ही वांगी खूप छान लागतात. भाकरी किंवा पोळीबरोबर खायला अगदी मस्त वाटतात. माझ्या घरी आठवड्यातून 2 वेळा ही वांगी मी करत असते. वांगी करायला वेळ लागत नाही आणि चवीला खूप छान लागत असल्यामुळे मी ही वांगी आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर करत असते. आता याच्यावर झाकण ठेवू आणि पुन्हा 5 मिनिटे वाफ येऊ देऊ. वांगी शिजली आहेत. गॅस आता बंद करू. अगदी 5 ते 7 मिनिटे वांगी शिजण्यासाठी वेळ लागला. शिजलेले हे वांगे आता मी आपल्याला उघडून दाखवते. पहा, आत किती मसाला भरलेला आहे. अगदी गच्च मसाला भरलेला आहे आणि या मसाल्यामुळेच या वांग्याची चव अतिशय छान लागते. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही करून पहा.
आणि आवडली असेल तर आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा. झटपट होणारी ही वांगी एकदा नक्की करून पहा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.